Good afternoon, all. Am I audible, online students? Yes, sir. Yeah. Uh, Today, we see the small topic, simple one. Yeah, sharing the screen. Yeah. Uh, okay. Visible. Uh, s- is my screen visible to all? Yes, sir. Okay. Yes, sir. Uh, if we take just small recap for the tenses mainly, if it's simple tenses, okay, like I work, you work, she works. Okay. Uh, if I want to make negation of all this, what it can be? First, I work, I, online students, I work, I, I want to make negation of this negative sentence. For I work, I, I don't work. smaller negation, I work, negation for this, I, any answer? I work is into which tense? Tense, simple Simple present, present tense. simple present. So negation for this will be into the I same don't tense. work. I, Don't work. I do not work. Fine. Yes. I do not work. Same way, you work, negation for this, that you You do not work. do not work. He works, He doesn't work. he does not work. Okay. So main, I do not work. Fine. You do not work. He does not work. Why does not? Because works means it has does plus work, right? Uh, so now, first negation, then interrogation. Interrogation means interrogation. Question. Question. Yeah, forming a question. So I work, I do not work. So I work, मी काम करतो. I do not work, मी काम करत नाही. So मी काम करतो का? Do I Why? work? Why work नाही. Uh, why work बरोबर आहे ऍक्च्युली. वाय टू वर्क ऍक्च्युली. पण मला क्वेश्चन्स दोन टाईपचे आहेत बरोबर. एक, Do I work? डू आय वर्क, ज्याचा आन्सर फक्त येस ऑर नो मध्ये येणार आहे. ओके. आणि डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये आन्सर कधी येईल? जर त्याला आपण WH वर्ड ऍड केला, समजा
मी का काम करतो, काय म्हणायचं असेल तर वाय डू आय वर्क, फाईन. सो सेम वे, यू डू नॉट वर्क, इंट्रोगेशन, Do you work? डू यू वर्क, म्हणजे तू काम करतोस का, तू काम करते का, याचा आन्सर काय आहे? Yes येस or ऑर no? नो, येस ऑर नो. ही वर्क्स, ही डज नॉट वर्क, Does इंटरोगेशन he? काय, डज ही He work? वर्क, आन्सर येस और no. Yeah. So main basic is, for forming any question, you should be known with basic tense structure, right? जसं आय टीच असेल, ओके, म्हणजे मी शिकवतो. मी शिकवतो का, याचा आन्सर फक्त नंतर का म्हणल्यानंतर मी शिकवतो का, येस ऑर नो यामध्ये येईल. का शिकवतो म्हणायचं असेल तर मॅनर मध्ये WH वर्ड ऍड होईल, बरोबर. या क्वेश्चन फॉर्मिंग कडे जाण्याच्या आधी बेसिक फॉर्म आहे तो पहिला निगेशन आपल्याला क्लिअर आलं पाहिजे. जसं आय टीच, आय डोंट Do not. टीच, ही टीचेस, ही डज नॉट टीच, यू टीच, यू डू नॉट टीच. सेम वे पास्ट मध्ये असेल आय वर्क, याचं निगेशन आय Didn't. I I didn't did work. not work, I didn't work. So now forming a question. Yes, Did I work? did I work? Right? Did I work? याचा आन्सर डायरेक्टली येस और नो मध्ये येईल. फाईन. सो नाव आय वर्कड, नेक्स्ट सेकंड पर्सन यू वर्कड. सो निगेशन काय होईल? यू Did not work. You do not. यू did येईल, राईट. Did not work. Did Did not not. work. Did पहिल्या याच्यामध्ये काय आलं होतं? यू डू नॉट वर्क. पास्ट मध्ये यू डिड नॉट वर्क. सो नाव फॉर्मिंग अ क्वेश्चन. डिड यू वर्क? डिड यू वर्क म्हणजे तू काय काम केले नाही, काय आहे डायरेक्टली ट्रान्सलेशन. डायरेक्टली ट्रान्सलेशन काय आहे? तू काम केलं का. यू वर्कड, यू डिड नॉट वर्क. डिड यू वर्क, ओके. तू काम केले का, काय काम केले असं विचारायचं असेल तर कोणता वर्ड ऍड करणार? What did व्हॉट डिड यू वर्क, काय काम केले. का Green काम is केले not म्हणायचं असेल possible. वाय डिड यू वर्क. Where did you work? डिड नंतर डायरेक्टली वर्कड. डिड नंतर वर्कड कधीच नाही येणार, ओके. जसं यू वर्कड, यू डिड वर्क, फाईन. त्यामध्ये निगेशन झालं यू डिड नॉट वर्क. त्याचं इंट्रोगेशन झालं डिड यू वर्क. या व्हॉट डिड यू वर्क, काय काम केले. आणि समजा क्वेश्चन टॅग असेल यू डिड वर्क और यू वर्कड.
Okay, you worked. Did not. हा कोणता फॉर्म आहे? ग्रामर मध्ये होतं ना. फर्स्ट सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असेल. जसं मराठीतलं साधं उदाहरण, तू काम केले नाही का, असं जर म्हणतो ना आपण बऱ्याचदा, नाही का म्हणजे काम केले, म्हणजे त्याला ऍक्च्युअली पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणायचं, पण त्याला नाही का जे आपण म्हणतो मराठीत, दॅट इज क्वेश्चन टॅग. The question tag is always negative after a positive sentence. And if the sentence is negative, question tag positive असेल. जसं you did not work, you did not work, तू काम नाही केले, हो ना, असं म्हणतो ना आपण, का दोनदा निगेशन झाल्यानंतर एक पॉझिटिव्ह, बरोबर. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर डायरेक्टली क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असेल, राईट. क्वेश्चन टॅग लक्षात आलं. सो मेन जो काही जर्नी जो आहे इंट्रोगेशन पर्यंत, तो एक बेसिक सेंटेन्स, त्याचं निगेशन नंतर वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन, म्हणजे वर्बल आणि रेटॉरिकल क्वेश्चन्स होते WH. सो हा WH क्वेश्चन. सो मेन आपल्याला जे काही बोलायचं आहे, तर समजा डिड यू वर्क हे आधी माहिती पाहिजे, की काम केले येस ऑर नो, केले का हे विचारायचं. तर काय केले, व्हॉट, कधी केले, व्हेन डिड यू वर्क, फाईन, का केले, वाय डिड यू वर्क, कधीपर्यंत केले, कधी केले आणि कधीपर्यंत असं म्हणायचं असेल तर टिल, टिल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कधीपर्यंत केले. इंटरव्ह्यूअर मे आस्क यू हाऊ लॉंग एक आहे, दुसरं बाय वेन जे बाय व्हॉट टाइम और बाय वेन. ओके, सो हाऊ लॉंग ते पण येईल. ओके, सो WH वर्ड मध्ये एक, ठीक आहे. आता निगेशन, एक मिनिट. एकदा चेक करता, 2च मिनिट. येस,
Fine. Yeah. So now negation. He, I worked चं झालं. Okay. Next, you worked. त्याचे सगळे sentences झाले. He, हा कुठला फॉर्म घेतो आपण? फर्स्ट की सेकंड की थर्ड? Second. सेकंड, राईट? का? पास्ट टेन्स आहे त्यामुळे. ओके, सिंपल पास्ट. ओके, ही वर्कड असेल. आता याचं निगेशन ही, निगेशन निगेटिव्ह सेंटेन्स. ही, He didn't work. He did not work. ही डिड नॉट वर्क. डू नॉट वर्क का नाही? कारण ते ग्रॅमॅटिकली करेक्ट नाहीये. जे काय होतं ते डज नॉट होतं, जे प्रेझेंट टेन्स मध्ये होतं. हा आहे पास्ट टेन्स. दॅट इज वाय ही डिड नॉट वर्क. फाईन. सो याचाच क्वेश्चन टॅग करायचा असेल, he did not work, comma, did. सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग डिड ही, राईट? सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर काय येईल याचं क्वेश्चन टॅग? ही वर्कचा. ही वर्कड याला मला क्वेश्चन करायचं. क्वेश्चन टॅग वॉजंट नाही. वॉजंट, वॉज कधी येणार? कंटिन्युअस मध्ये येणार. सिंपल. डोंट नाही. Didn't he? डिडंट. ओके, थोडक्यात डिडंट. फाईन. सो त्याने काम केलं नाही का, जे आपण मराठीत म्हणतो क्वेश्चन टॅग. सो जर तो पॉझिटिव्ह असेल फर्स्ट तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होईल, डिडंटली. जर तो फर्स्ट निगेशन असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह. फाईन, किंवा पॉझिटिव्ह. डिड नॉट असल्यामुळे पॉझिटिव्ह. फाईन. याच्या पुढं, सो नाव फॉर्मिंग अ क्वेश्चन, ऍक्च्युअल क्वेश्चन. हे क्वेश्चन टॅग झालं. आता ऍक्च्युअल क्वेश्चन. ही डिड नॉट वर्क, त्याने काम केले. ही वर्क. ही डिड नॉट वर्क, त्याने काम नाही केलं. त्याने काम केले का? येस और नो मध्ये आन्सर पाहिजे असेल. Did he work? डिड ही, He worked. याचा आन्सर फक्त येस और नो मध्ये येईल. ओके. त्याने काय काम केले हे विचारायचं असेल तर याच्यामध्ये काय ऍड करा? What व्हॉट डिड ही वर्क. did he work? त्याने कसं काम केलं हे म्हणायचं असेल तर How डिड ही वर्क. did he work? फाईन. आणि त्याने कधी काम केलं? When did he work? व्हेन डिड ही वर्क. फाईन. सो कुठलाही क्वेश्चन फॉर्म करायचं असेल तर आधी निगेशन करा. यातला तो वर्ड मिळेल आपल्याला, डू, डिड, या किंवा डज वाला. फाईन. सो नेक्स्ट, फ्युचर टेन्स. आय वर्क, प्रेझेंट टेन्स. आय वर्कड, पास्ट टेन्स. आय विल वर्क. याचं निगेशन I will not work. आय विल नॉट वर्क. नाव फॉर्मिंग अ क्वेश्चन. Will I work? विल आय वर्क. मी काम करेन का? आन्सर येस नो मध्ये येईल. सो मी कधी काम करेन असं म्हणायचं असेल तर When when will I will I work? work. Fine. Clear आहे का? So if it is you will work, त्याचं निगेशन काय आहे? You will not work. आणि क्वेश्चन काय आहे?
विजिबल आहे, ठीक आहे. आय विल वर्क, यू विल वर्क. ओके, सो when it is you will work, त्याचं निगेशन you Will not, won't work. To work. you won't work थोडक्यात, पण आता सध्या will not लिहूया. won't work, will not work. Forming a question, Will you work? तू काम करशील का? Will you? will you work? yeah, निगेशन झालं. क्वेश्चन टॅग असेल you will work, When will you work? क्वेश्चन टॅग नंतर घेऊया. कधी काम करेल, when will you work. सो बऱ्याचदा आपल्याला विचारलं जातं when will you be joining us. सो याचं बेसिक जे आहे ते आता जे आपण घेतो तेच आहे. ओके, आपल्याला जो क्वेश्चन येतो when will you be joining us, सो यातला बेसिक जो टेन्स आहे तो you will join झालं, या सिंपल फ्युचर झालं. फ्युचर कंटिन्यूस काय आहे, you will join, बेसिक फॉर्म झालं. बेसिक फ्युचर टेन्स you will join us, you will join us. कंटिन्यूस टेन्स you will already join us है, so You will joining us. will join आहे ना, परत will joining होईल. you will be joining us. yeah, so आता फॉर्मिंग अ क्वेश्चन काय होईल याचा क्वेश्चन कसा फॉर्म करतो आपण, will you be joining us, क्वेश्चन फॉर्म झालं. आणि कधी जॉईन व्हाल तो क्वेश्चन काय असेल, when will you be joining us. दोन्ही सिमिलर. ओके, सो कुठलाही क्वेश्चन फॉर्म करायचा असेल तर त्यातला बेसिक टेन्स आधी ओळखा, बरोबर. विल यू बी जॉईनिंग म्हणजे थोडक्यात तो कंटिन्युअस टेन्स आहे. कंटिन्युअस टेन्सचा मेन हायलाइट आहे वर्ब प्लस आयएनजी, वर्ब प्लस आयएनजी मेन हायलाइट. ओके, सो फक्त वर्ब प्लस आयएनजी प्रेझेंट टेन्स मध्ये आय एम वर्किंग, पास्ट टेन्स मध्ये आय वॉज वर्किंग, फ्युचर टेन्स मध्ये आय विल वर्किंग नाही, विल बी वर्किंग. फाईन. सो बेसिक्स आता प्रेझेंट टेन्स जे सिंपल टेन्सेस घेतलेले, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. ओके, प्रेझेंट मधला आय एम वर्किंग, सो याचं निगेशन निगेटिव्ह करायचं आहे. I'm not working. I'm not I working. am Not working. not working. Forming a question, Am I working? or am I working. सो याचा आन्सर काय येईल, येस और नो मध्ये. म्हणजे मी काम करत आहे, मी काम करत नाहीये, आणि मी काम करत आहे का, बरोबर. सो आता याच्यामध्ये WH वर्ड कुठला सुटेबल होईल, एम आय वर्किंग म्हणजे मी काम करत आहे का, स्वतःला विचारायचं. मग काम करत आहे का, कधी काम करत आहे, थोडक्यात when I am working or when am I working.
ऍक्च्युली when I am working पण right आहे. when am I working both are right, mostly used when I am working. थोडक्यात yeah, clear आहे. so I am working, past tense I was working, negation I was not working, was I working, आणि मी काय काम करत होतो, काय काम करत होतो म्हणायचं असेल तर काय, what I was working or what was I working. what was I working ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, जे मोस्टली आपण यूज करतो, पण बोलण्यात आपण यूज दोन्ही करू शकतो, what I was working and what was I working. राईट, क्लिअर आहे आता. या सो Yes, sir. फ्युचर कंटिन्युअस टेन्स I will be working, negation I will will not not. be working, will I be working, सो कधी मी काम करत असेन, कधी, when will I be, मी काय काम करत असेन, what will I be. फाईन. सो इथंपर्यंत ठीक आहे सगळं, की प्रेझेंट टेन्स सिम्पल वाले, कंटिन्युअस वाले, यामध्ये क्वेश्चन फॉर्मिंग इमिजिएट जमू शकते. जर तो परफेक्ट टेन्स पर्यंत ठीक आहे, परफेक्ट कंटिन्युअस असेल त्यामध्ये, तर एक एक्झाम्पल बघूया. बऱ्याचदा कुणालाही अनोळखी, म्हणजे आपला ओळखीचा माणूस असेल, त्याला आपण भेटल्यानंतर आपण म्हणतो की हाय हाव आर यू, मराठीमध्ये बोलतो की कुठं आहे पत्ता, थोडक्यात. ओके, त्यातलं सो नेटिव्ह जे स्पीकर आहेत थोडक्यात, त्यांची जी सुरुवात आहे की कुठं आहे आजकाल, पत्ता कुठे, वेअर हॅव यू बीन. वेअर हॅव यू बीन जो आहे यातला बेसिक जो आहे तो आपण जे क्वेश्चन फॉर्म केले त्यानुसारच येईल. ओके, सो वेअर हॅव यू बीन, बीन म्हणजे कशाचा थर्ड फॉर्म आहे, बीन हा कोणत्या वर्बचा थर्ड फॉर्म आहे, बीचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, बीचा पास्ट टेन्स, हा सेकंड फॉर्म, आणि बीन हा थर्ड फॉर्म. ओके, सो मीनिंग मी परत एकदा सांगितलं, बी असणे, वॉज वर होता होते, बीन म्हणजे असलेलं. ओके, सो हे एकदा मीनिंग लक्षात राहू दे. सो आता एकदा परफेक्ट टेन्स बघूया. आय वर्क, आय एम वर्किंग, परफेक्ट टेन्स काय होईल, परफेक्ट टेन्सचं मेन हायलाइट काय, हॅव. सो परफेक्ट टेन्सचं मेन हायलाइट आहे हॅव, हॅज, हॅड, विल प्लस हॅव. क्लिअर आहे. ओके, सो आय हॅव वर्कड, एकच टेन्स घेतो जेणेकरून तो एकच सेंटेन्स लक्षात येईल कन्स्ट्रक्शन. आय हॅव वर्कड, याचं निगेशन आय हॅव काही वर्क येईल, आय हॅव नॉट वर्कचा एक अर्थ आहे आय हॅव नॉट वर्क, आय हॅव नॉट वर्क, आय हॅव नॉट प्रोजेक्ट असं म्हटल्यासारखं आहे थोडं.
सो राईट आहे ते. इथं वर्क जे आहे ते नाउन नाही आहे, वर्क करायचं आपल्याला. आय हॅव नॉट वर्कड. थोडक्यात आय हॅव वर्कड, निगेशन आय हॅव नॉट वर्कड. ओके, सो इंट्रोगेशन. याचं निगेशन काय होईल? आय हॅव वर्कचं इंट्रोगेशन केलेलं आहे. हॅव आय वर्क म्हणजे मी काम केलेले आहे का, याचा आन्सर येस ऑर नो मध्ये आलं. बरोबर. आय हॅव नॉट वर्क, मी काम केलेले नाही आहे. ओके, मी काम केलेले नाही आहे का असं विचारायचं असेल तर हॅव आय नॉट. याचा आन्सर येस ऑर नो मध्ये. ओके, सो डीड असेल तरच तो फर्स्ट फॉर्म वापरायचा. हॅव असेल, हॅव नॉट असेल, डायरेक्टली थर्ड फॉर्म वर्क. क्लिअर आहे ऑनलाईन स्टुडंट्स? एनी डाऊट टिल नाव? स्क्रीन विजिबल नाही आहे? आहे ना? ठीक. ऑनलाईन स्टुडंट्स एनी डाऊट? No, sir. No, sir. फाईन. हॅव नंतर डायरेक्टली थर्ड फॉर्म, हॅव ऑर हॅव नॉट. ओके, क्लिअर आहे? सो इथं बघूया, एक कम्प्लीट करूया. हॅव आय वर्कड. ओके, सो आय हॅव वर्कड, मी काम केलेले आहे. ओके, आय हॅव नॉट वर्कड, मी काम केलेले नाही आहे. ओके, मी काम केलेले आहे का, येस ऑर नो. मी काय काम केलेले आहे असं म्हणायचं असेल तर व्हॉट हॅव आय वर्कड. आणि मी काय काम केलेले नाहीये, व्हॉट क्लिअर आहे? सो नेक्स्ट, आय हॅव वर्कड, पास्ट टेन्स. I had worked. Past perfect आहे, त्यामुळं हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, थर्ड फॉर्म डायरेक्टली. बरोबर, क्लिअर आहे? आय हॅड वर्क, निगेशन आय हॅड. हॅडचं निगेशन काय होईल? आय हॅड नॉट. आय हॅड नॉट वर्क. इंट्रोगेशन याचं had I worked. याचं इंट्रोगेशन काय होईल? had I not worked. Fine. So same way, I had worked, it's a meaning काम केलेले आहे हॅव. मी काम केलेले होते हॅड. मी काम केलेले होते का, याचं जे आन्सर येईल ते येस ऑर नो. पण मी काय काम केले होते असं म्हणायचं असेल तर व्हॉट हॅड आय वर्कड. आणि मी कधी काम केलेले होते, वेन हॅड आय वर्कड. क्लिअर? त्यामुळे डिड नॉट वर्क आणि डिड हॅड नॉट वर्कड यामध्ये कन्फ्युज होऊ नका. बरोबर, हॅव असेल, हॅड असेल, हॅड नॉट असेल, हॅव नॉट असेल, डायरेक्टली थर्ड फॉर्म. डिड असेल, डिड असेल तर आय वर्कड म्हणजेच काय आहे नक्की? आय डिड. या वर्क मध्ये वर्क झालं कसं काय? बिकॉज इट हॅज
did प्लस, म्हणूनच याचं निगेशन आपण आय डिड नॉट वर्क केलं, कारण यामध्ये डिड होतं ऑलरेडी. बरोबर, क्लिअर आहे. आणि म्हणूनच डिड आय वर्क, डिड आय नॉट वर्क, आणि मग त्यानंतर व्हॉट डिड आय वर्क आणि व्हॉट डिड आय नॉट वर्क. क्लिअर आहे. म्हणजे व्हॉट डिड आय वर्क, मी काय काम केले, मी काय नाही काम केले, थोडक्यात काय नाही केले हे विचारायचं असेल तर व्हॉट डिड आय नॉट वर्क. क्लिअर आहे. ओके, जे काही कॉम्प्लेक्स वाटेल त्याचं जे काही बेसिक आहे ते एकदम क्लिअर आहे. टेन्स त्याचं स्ट्रक्चर क्लिअर असेल तर पुढचं निगेशन इंट्रोगेशन क्लिअर होईल. बरोबर. सो मेन आता फ्युचर परफेक्ट, परत एकदा परफेक्ट टेन्स उद्या रिवाइज करू. परफेक्ट टेन्स काय होईल? आय हॅव वर्कड, आय हॅड वर्कड, फ्युचर परफेक्ट, आय विल हॅव वर्कड. याच्यामध्ये कायम विलच्या नंतर कायम हॅव येईल. समजा इथं मी ही यूज केलं असतं तर ही विल हॅव येईल, तेच हॅज येईल का हॅव येईल? प्रेझेंट मध्ये हॅज होतं ना, Yes, sir, has. सो इथं हॅज, ही हॅज वर्क होईल, ही हॅज वर्क होतं. बरोबर. परफेक्ट टेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये ही हॅड वर्क होतं. बरोबर. फ्युचर टेन्स मध्ये ही विल असल्यामुळं हॅव. हे कायमचं लक्षात ठेवा. विल नंतर हॅज कधीच येणार नाही, विल असल्यामुळं हॅव. ओके, क्लिअर आहे. आता बेसिक जे काय असतील ते आता जस्ट आपण रिव्हिजन करतो, पण माहीत असू दे विल नंतर हॅव. ठीक आहे. सेम वे ही आहे, ती आहे, इट आहे. समजा यू असेल, यू विल हॅव वर्कड, आय विल हॅव वर्कड. क्लिअर. सो नाव याचा जो परफेक्ट कंटिन्युअस जर करायचं असेल याला काय होईल? ही विल हॅव वर्कड का वर्किंग? वर्किंग का? वर्किंग. का? हॅव असेल तर वर्कड असतं, हॅव बीन असेल तर वर्किंग का? ओके, एकदा मी ज्यावेळी म्हणतो की टेन्सचं मेन हायलाइट काय त्याच्या नावात आहे. परफेक्ट टेन्स असेल मेन हायलाइट डायरेक्टली हॅव प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. परफेक्ट कंटिन्युअस असेल तर यामध्ये दोन्ही यायला पाहिजे. एक परफेक्टचं हॅव येणार प्लस वर्ब आय एन जी पण येणार, वर्ब प्लस आय एन जी दोन्ही येणार. पण हॅव प्लस वर्ब आय एन जी डायरेक्ट जोडू शकतो का आपण? जसं ही विल वर्किंग तर रॉंग आहे. ही विल बी वर्किंग म्हटलं तर कुठला टेन्स येईल? कंटिन्युअस येईल. पण आपल्याला तो परफेक्ट दाखवायचा आहे, ते ही विल हॅव वर्किंग पण येणार नाही, कारण ही विल हॅव वर्क ऑलरेडी आहे. थोडक्यात जर आपल्याला दोन्ही ठेवायचं आहे, हॅव पण पाहिजे, वर्किंग पण पाहिजे,
हे दोन्ही ठेवायचे असतील तर मध्ये काय पाहिजे? ही विल हॅव बीन वर्किंग. फाईन. सो थोडक्यात जो काही लास्ट फॉर्म आहे त्याचा प्रेझेंट टेन्स मधलं आय हॅव बीन वर्किंग. जसं पास्ट मध्ये क्रिया चालू झाली, टिल नाव इट इज, till now yet not completed. Yeah, it's in process in current tense also. Yeah, so I have been working, you have been working. Yeah, past tense मध्ये past perfect continuous, I had been working. Yeah, past perfect. तिन्ही मधला फरक एकदा, I will. क्लियर आहे? क्वेश्चन जे काय फॉर्म, एक लास्ट जो क्वेश्चन आपल्याला इथं फॉर्म करायचं होतं, यानंतर आय हॅव बीन वर्किंग, आय हॅव, निगेशन काय येईल? नॉट बीन वर्किंग. आता क्वेश्चन फॉर्म करायचं, हॅव आय बीन वर्किंग. याच हॅव आय नॉट बीन वर्किंग. आय हॅव बीन वर्किंग, मी काम करत आलेलो आहे, आणि मी काम करत आलेलो आहे का? याचा आन्सर येईल येस ऑर नो. या, आणि याचं डायरेक्ट मी काम करत आलेलो आहे, मी कधी काम करत आलेलो आहे, याच्यापेक्षा मराठीतलं कधीपासून काम करत आलेलो असं म्हणायचं असेल तर सिन्स वेन. सिन्स वेन or since when or ड्युरेशन सांगायचं असेल. ओके, सो हा जो क्वेश्चन आहे तो आपण बऱ्याचदा फेस करतो. फाईन. सो हा जो क्वेश्चन असेल त्याचं बेसिक जे तो परफेक्ट कंटिन्युअस आहे, परफेक्ट कंटिन्युअसचं निगेशन, निगेशन पासून इंट्रोगेशन. या, हे सगळे जे काय आता सेंटेन्सेस फॉर्म केले विथ द हेल्प ऑफ यू, एकदा स्वतःहून पण फॉर्म करू शकता तुम्ही, बरोबर? कुठलंही रॅन्डम सेंटेन्स घेऊ. या, राईट. सो यातले जे पहिले दोन टेन्सेस ठीक आहे, जे काही तुम्हाला यूज करायचे फ्लुएन्सी जर ऍड करायची असेल तर आपल्याला तो ऍक्च्युअल राईट फॉर्म ऑफ टेन्स यूज केला पाहिजे. त्यामध्ये मग सिम्पल असेल किंवा इंट्रोगेशन असेल किंवा निगेशन असेल, जे काही असेल ते तुम्हाला त्या टेन्स मध्ये करायचं. त्यामुळं हा थर्ड टेन्स जो आहे त्यातलं सुद्धा आपल्याला आता जस्ट मी सांगितलं त्यातलं एक निगेशन, याचा आन्सर येस ऑर नो मध्ये येईल. हॅव बीन वर्किंग हिअर लॉंग. हॅज शी बीन प्रिपेअरिंग द रिपोर्ट सिन्स मॉर्निंग. याचा आन्सर येस नो मध्ये येईल. हॅव दे बीन वेटिंग फॉर द अप्रुव्हल. येस नो. हॅज ही बीन फॉलोइंग अप विथ द क्लायंट. याच्यातला बेसिक टेन्स कुठला? बेसिक टेन्स प्रेझेंट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, राईट.
हॅज ही बीन फॉलोइंग अप विथ द क्लायंट, याचं मिनिंग काय ऍक्च्युली? याचं मिनिंग लक्षात आलं तर थोडक्यात आपण हा क्वेश्चन यूज करू शकतो. रॅन्डमली एखादं वाक्य येतं ना, डायरेक्टली क्वेश्चन असतं, हॅज ही बीन फॉलोइंग अप विथ द क्लायंट. कुठलंही जे काय आपल्याला ट्रान्सलेट करायचं ऍक्च्युअल टेन्स कुठला आहे, ओके. पहिला यातलं टेन्सच्या आधी यातलं वर्ब कुठलं, यात वर्ब कुठला? फॉलो हे बेसिक वर्ब आहे. फॉलो म्हणजे फॉलोअप घेणे, ओके. थोडक्यात फॉलो म्हणजे जे काय चाललंय त्याच्याबद्दल आपल्याला माहिती करून घेणे थोडक्यात, ओके. याच्यामध्ये मी म्हणलं ना दरवेळी हायलाइट कुठला आहे, मेन हायलाइट टेन्स मध्ये कुठला आहे, इथं फॉलोइंग आहे, राईट. म्हणजे थोडक्यात हा टेन्स कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस आहे. याच्यामध्ये हॅज पण आहे, म्हणजे हा टेन्स परफेक्ट पण, बरोबर. दुसरं हॅज बीन फॉलोइंग आहे, बरोबर. म्हणजे थोडक्यात जे बेसिक जे होतं यातलं ते आता आपल्या कन्स्ट्रक्शन नुसार. सब्जेक्ट कुठला, कुणाबद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल सांगितलं. सो नाव ही, थोडक्यात टेन्स कळलं, कंटिन्युअस परफेक्ट आहे, ओके. वर्ब मिळालेला आहे, आता आपल्याला फॉर्म करायचं. पहिलं आता ही फॉलोज अप विथ द क्लायंट. थोडक्यात आपलं जे परसेप्शन आहे डायरेक्टली की त्याने तो क्लायंटचा फॉलोअप घेतो थोडक्यात, ओके. पण टेन्स यामध्ये कुठला, ही हॅज बीन फॉलोइंग अप विथ द क्लायंट. आपल्याला जे पाहिजे ते टेन्स मिळालं बेसिक. आता याला आपण क्वेश्चन कसा फॉर्म केला होता, हॅज ही बीन फॉलोइंग अप विथ द क्लायंट. ज्यावेळी तुम्ही टीम लीड व्हाल त्यानंतर तुम्हाला जे काही टीममेट्सला क्वेश्चन करायचे तर हे काम झालेलं आहे का, ते काम झालेलं आहे का, प्रत्येकाला, बरोबर. तर जी जी कामं झालेली आहेत काल आतापर्यंत ती सगळी तुम्हाला या टेन्स मध्ये विचारायची, बरोबर. त्यामुळे प्रेझेंट टेन्स, सिंपल टेन्सेस चालणार नाही, कंटिन्युअस नाहीच चालणार. तुम्हाला फॉलोअप कशाचा घ्यायचा असेल तर तो परफेक्ट टेन्स. आणि थोडक्यात तो फॉलोअप इथं घेतलेला आहे का विचारलेलं नाही, त्याने पूर्वीपासून घेत आलेला आहे का आणि आता त्याचा आन्सर काय. म्हणजे हा जो काय तो परफेक्ट कंटिन्युअस. त्यामुळं हॅज ही बीन फॉलोइंग अप विथ द क्लायंट, तो क्लायंटचा फॉलोअप घेत आलेला आहे का. सो हे जे काही मराठीत आपण इमिजिएटली विचारलं की त्याने क्लायंटचा फॉलोअप घेत आलेला आहे का, तो हे थोडक्यात ते जे बेसिक टेन्स आहे तो हा, ओके. क्लिअर आहे. ऑनलाईन स्टुडंट्स थोडं कॉम्प्लिकेटेड होतंय, जास्ती फास्ट होतंय असं काही? No, sir. या फक्त हे टेन्स आत्ताच जे सेंटेन्स होतं ते मे बी कॉम्प्लिकेटेड असेल, पण त्यातली जी काय आता मी पद्धत सांगितली, कुठलाही टेन्स असेल पहिला त्यातलं वर्ब ओळखायचं, मी जे हायलाइट सांगितले ते त्यामध्ये आहेत का बघायचे, आणि असे बेसिक्स तुम्हाला डायरेक्टली ही फॉलोज याच्यावरती आणलेलं आहे. ही फॉलोज अप विथ द क्लायंट, ही फॉलोज अप विथ द क्लायंट, सिंपल टेन्स. याचं कंटिन्युअस, he is following up with the client, he has followed up with the client, he has been following up with the client. आणि त्याचं आज जे काय आपण शिकलो इंट्रोगेशन, निगेशन.
सो जे काय आज जे मी सांगितलंय त्याचं थोडं एकदा विचार करा की कुठलंही टेन्स जे आहे तो आपल्याला बेसिक आपल्याला कन्स्ट्रक्शन माहिती पाहिजे, कुठलंही असेल. आज जे काय आपल्याला घ्यायचं होतं त्यामध्ये बरेचसे टेन्सेस आहेत, जसे हाऊ लॉंग हॅव यू बीन वर्किंग इन दिस कंपनी. क्वेश्चन बऱ्याच जणांनी फेस केलेला आहे. ओके, तर यातलं जे याचं बेसिक आता तुम्ही सांगा. तो जो होता तो वर्बल क्वेश्चन होता. आता आपल्याला WH क्वेश्चन आहे थोडक्यात. हाऊ लॉंग आहे, हाऊ लॉंग. सो बेसिक आता यातला बेसिक टेन्स कुठला, याचं मिनिंग आपल्याला माहिती असेल तर, मिनिंग माहिती पाहिजे असेल तर ऑनलाईन स्टुडंट्स, ऑफलाईन, टेन्स कुठला यामध्ये हॅव आहे. हॅव असल्यामुळं तो परफेक्ट टेन्स आहे. याच्यामध्ये बीन वर्किंग आहे, थोडक्यात तो कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे थोडक्यात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. त्याच्यामध्ये WH वर्ड आहे, हाऊ लॉंग. हाऊ आहे थोडक्यात जो वर्ड आहे तो. ओके, थोडक्यात हा वर्बल क्वेश्चन नाहीये. याचा आन्सर येस ऑर नो मध्ये नसेल, याचा आन्सर डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये असेल. हाऊ लॉंग विचारलं, मग थोडक्यात टेन्युअर विचारलं. ओके, या करंट कंपनीमध्ये तुम्ही कधीपासून काम करत आलेला आहात, आलेला होतात नाही, आलेला आहात आत्ता. ओके, सो बेसिक यातलं जे आहे ते आय वर्क होतं, बेसिक आय वर्क. आय एम वर्किंग होतं, आय हॅव वर्कड होतं, आय हॅव बीन वर्क झालं त्याचं, आय हॅव बीन वर्किंग झालं, आय हॅव बीन वर्किंग. कुठून फॉर्म झालाय, आय हॅव बीन वर्किंग. हॅव आय बीन वर्किंग, सॉरी आयच्या ऐवजी यू घेऊया, यू हॅव बीन वर्किंग. हॅव यू बीन वर्किंग. ओके, अजून हॅव यू बीन वर्किंग in this company, you have been working in this company. You worked in this company, तू इथे काम करतो. You are working in this company, तू इथे काम करत आहे. You have worked in this company, इथे तू काम केलेले आहे. You have been working in this company, तू इथे काम करत आलेला आहेस. थोडक्यात have you been working in this company, तू इथे काम करत आलेला आहेस का. म्हणजे याचं जे आन्सर होतं ते येस नो मध्ये होतं, येस ऑर नो मध्ये. पण आपल्याला कधीपासून विचारलं, त्यामुळं हाऊ लॉंग हॅव यू बीन वर्किंग इन दिस कंपनी. सो ही जी काही जर्नी आहे टोटल, ओके, ती डायरेक्टली सेम आहे दोन्ही. क्लिअर आहे. सो आपण जे काय आलो ते इथून आलो. When you are talking regarding your current company, then only you can use this verb, use this tense. Yeah, past मधले असेल तर त्याच्यामध्ये पास्ट परफेक्ट काम केले होते, ओके, किंवा काम केलेले आहे, काम केलेले आहे. थोडक्यात करिअर आता चालू आहे, काम केलेले आहे. म्हणजे आय हॅव वर्कड इन दॅट कंपनी, इन दॅट कंपनी. फाईन. सो आता या रिलेटेड काही डाऊट्स ऑनलाईन स्टुडंट्स.
क्लिअर आहे? Yes, sir. ओके. आय होप आणखी एक्झाम्पल्स घेतले तर जास्ती क्लिअर होईल. ओके. सेम एक्झाम्पल घेतलं कारण कन्स्ट्रक्शन क्लिअर झालेलं आहे. आय होप. या राईट. कुठलाही क्वेश्चन असेल, कुठलाही टेन्स, कुठलाही सेंटेन्स असेल, त्यातलं बेसिक टेन्स ओळखायचं. टेन्स कशावरून ओळखायचं? वर्बचं कोणतं रूप आहे त्यानुसार मी सांगितलेले हायलाइट्स. परफेक्ट टेन्स असेल हॅव, हॅज, हॅड. परफेक्ट कंटिन्युअस असेल हॅज बीन, वर्ब प्लस आय एन जी. हॅव बीन, वर्ब प्लस आय एन जी. या विल हॅव बीन प्लस आय एन जी. या क्लिअर आहे? सो हे एकदा टेन्सेस एकदा क्लिअर झाले. ओके. या टेन्स वरून आपण व्हॉइस शिकलो डायरेक्टली. टेन्स वरून इंट्रोगेशन, टेन्स वरून निगेशन. तेव्हा बेसिक जे काय ते आय डू, यू डू, ही डज, हे जे काय बेसिक्स आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आय होप आज जे काय आता आपण घेतलं ते एकदा रिवाइज, उद्या एकदा रिकॅप घेऊयात आपण. काही डाऊट आता? शुअरली जे काही चालू आहे लक्षात येतं नक्की? ओके. प्रत्येक जे काही सेशन होईल ते आता अपलोड मी करतोय. स्टील काही पीडीएफ पाहिजे असतील या सर रिलेटेड. नेक्स्ट वीक पासून इव्हनिंगला घ्याल का? इव्हनिंग 7 to 8. इव्हनिंग हो 7 to 8. चालेल. नाही, लास्ट बॅच टाइम किती आहे इव्हनिंगचं? 6 to 7 आहे. 6 to 7 आहे. ओके.